नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वी प्रकरण 10 बुद्धिमत्ता या विषयातील सर्वांनी पान नंबर 261 करा. जर पानामध्ये थोडेसे क्रमांक वेगळे असतील तर सर्वांनी बुद्धिमत्ता विषयातील प्रकरण 10 सांकेतिक भाषा हा घटक वापरा. पहा, सांकेतिक भाषा आपण केव्हा वापरतो? तर जेव्हा आपली एखादी गुप्त माहिती असते ती इतरांना कळू नये यासाठी आपण कोड लँग्वेज यूज करतो. म्हणजेच काय, सांकेतिक भाषेचा आपण वापर करतो. मग ती वेगवेगळ्या पद्धतीने सांकेतिक भाषा आपण वापरतो. मग काय, हे कधी कधी अक्षरासाठीच अक्षरांचा वापर केला जातो, अंकासाठी अक्षराचा किंवा अक्षरासाठी अंकांचा वापर करून काय केलं जातं, सांकेतिक भाषा बोलूया. आता तर बघा, आपण आपली भाषा कळू नये म्हणून आपण च ची भाषा, अ ची भाषा, ह ची भाषा बोलतो की नाही, त्याच पद्धतीने ही आहे. तर पहा, आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत अक्षरांसाठी अक्षरांचा वापर. आता सांकेतिक भाषेतील उदाहरणे प्रथम सोडवताना आपल्याला काय करायचं आहे, अक्षरांना देण्यात आलेले जे काही सांकेतिक क्रमांक आहेत ते आपण विचारात घ्यायचे आणि या सांकेतिक क्रमांकाच्या आधारेच आपल्याला काय होतं, प्रश्न सोडवता येतात. मग ह्यामध्ये इंग्रजी अक्षरे असतात, मराठी अक्षरे असतात. आणि हे संकेत लक्षात घेऊन आपल्याला उत्तर काढायचे असते. आता प्रश्न सोडवत असताना खालील अक्षर मालिकेचा देखील आपण वापर करा. हे सर्वांना माहितीच आहे, आपल्या मराठीतील वर्ण माला. याचं काळजीपूर्वक वाचन आणि नंतर उत्तरे लिहावी. बघा, आता नमुना प्रश्न दिलेला आहे तर सर्वांनी आता आपण सराव प्रश्न सोडूया. बघा, पान नंबर सर्वांनी 262 काढा. सराव प्रश्न पेढी पहिला प्रश्न आहे, एका सांकेतिक भाषेत सदन हा शब्द सण द द असा लिहितात, तर त्याच भाषेत बदक हा शब्द कसा लिहिला जाईल? बघा, सनद हा शब्द, सदन हा शब्द कसा लिहिलाय तिने? बघा, सुरुवातीला स घेतलाय, मग न घेतलाय आणि मग द 3 वेळा आला. किती वेळा? 3 वेळा. त्याच पद्धतीने आपल्याला बदक लिहायचा. मग सुरुवातीला काय येणार? क. अगदी बरोबर. नंतर काय येणार? ब येणार. आणि मग नंतर 3 वेळा द द येणार. क ब द द द. मग कुठे आहे बरं पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 2. बघा कशी सांगितली. त्यानुसार आपण पहिल्या शब्दाला ज्याप्रमाणे सांकेतिक भाषा वापरलेली आहे त्याचप्रमाणे पुढच्या शब्दाला देखील सांकेतिक भाषा वापरायची आहे. ओके. एका सांकेतिक भाषेत पय, नम, रथ, यत, दव, थल असा लिहितात, तर मय हा शब्द कसा लिहिला? बघा, आता प साठी काय शब्द वापरलेला आहे त्यांनी? न. बघा, आता आपली दाक्षर मला लक्षात द्या, प साठी त्यांनी कोणता शब्द वापरलेला आहे? न. म्हणजे मागचा आहे ना. प च्या अगोदर कोणता येतो? न. याच्या अगोदर कोणता येतो? म. रच्या य र ल व श, मग त थ. त च्या अगोदर थ, व च्या अगोदर ल. तसा म साठी मग म च्या अगोदर कोणता शब्द आहे सांगा बरं? प, फ, ब, भ, म. मग म च्या अगोदर कोणता येतो? ब. मग प, फ, ब, भ, म. मग कोणता येणार आहे? बघा, म च्या अगोदर कोणता शब्द येतो? भ येतो. मग पर्यायामध्ये भ हा शब्दच नाही आहे. आणि य च्या अगोदर कोणता येतो? य र ल व श. मग त्याच्या अगोदर र च्या अगोदर पहा कोणता शब्द येतो? र आपल्याला दिलेलाच नाहीये, म येतो. म्हणजेच कोणतं अक्षर येणार आहे? भ, भ, म. आता इथे चुकून म म झालेला आहे, इथे ऍक्च्युली त्यांना भ म असा द्यायचा होता. हम्म. तर पर्याय क्रमांक 3 भ म हा पर्याय क्रमांक आहे, पर्याय क्रमांक 3. कारण बघा, सगळीकडे अगोदरचा शब्द घेतलेला आहे. हम्म. य र ल व श, ल व श. ओके. त्यानुसार प्रश्न तिसरा आहे, एका सांकेतिक भाषेत शब्द क, गटचा शब्द खट लिहितात, दरचा शब्द थल लिहितात, घडचा शब्द घड लिहितात, तर त्या शब्दात वन हा शब्द कसा लिहिला? आता मग बघा, गट, गट हा शब्द का लिहिलाय? ग च्या अगोदर क ख, ख येतो म्हणून खट. बघा, दर, द च्या अगोदर कोणता शब्द येतो? हम्म. थल, त थ द ध न, थल शब्द लिहितात. य र ल हा शब्द ल नंतर आलेला आहे. नंतर घडच्या शब्द, घच्या अगोदर कोणता तो? क ख ग घ ड.
इथे सुद्धा अगोदरचा शब्द आहे. मग वच्या अगोदर कोणता शब्द येतोय? य, र, ल, व, श. मग शेवटी अगोदर कोणता येणार आहे? ल. आणि न साठी कोणता येणार आहे? पण. म्हणून अगोदरचा शब्द ध, ल, ध. पर्याय क्रमांक 1. एका सांकेतिक भाषेत मगर हा शब्द एक्स वाय झेड तर गरम गरम हा शब्द कसा लिहाल? मग इथे ग साठी काय दिलेला आहे? वाय. र साठी कोणता शब्द दिलेला आहे? झेड. आणि ग साठी मग पुन्हा वाय झेड एक्स. मग कुठे आहे वाय झेड एक्स? वाय झेड एक्स पर्याय क्रमांक 1. एका सांकेतिक भाषेत मदन हा शब्द एबीसी लिहितात तर दमन हा शब्द कसा लिहिणार? मग द साठी काय दिलेला आहे? बी. म साठी काय दिलेला आहे? ए. आणि न साठी शब्द कोणता दिलेला आहे? बी ए सी पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत क साठी का साठी की साठी दुसरी वेलांटीची की असे अक्षर येतात. त्या सांकेत भाषेत कौमुदी हा शब्द कसा लिहिणार? म्हणजे तुम्हाला माहिती आहे अक्षरमालेत की आपले जे स्वर आहेत त्या स्वरचा पुढचा क साठी का दिलेला आहे. मग कौच्या नंतर कोण काय येतं? कम. कौच्या नंतर काय येतं? कम. हा. आता मुला पहिला उकार आहे. मच्या मग दुसरा उकार. कम मू. आता दी. दला पहिली वेळाने मग काय येणार आहे? उकार, पहिला उकार. कम मू दू असा शब्द कुठे आहे पहा बरं. पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत सॅट एक्सेल झेड कॉट वाय व्ही वाय झेड एनओडी डब्ल्यू वाय के तो सीओएटी शब्द कसा लिहिणार? आता बघा सी साठी कोणता शब्द दिलाय? व्ही. ओ साठी शब्द कोणता दिलाय? वाय. ए साठी दिलेला आहे एल. आणि टी साठी दिलेला आहे झेड. मग बघा व्ही वाय एल झेड कुठे आहे? पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत साखर हा शब्द एक्स वाय झेड असा लिहिला तर खर हा शब्द कसा लिहिला? खर वाय झेड पर्याय क्रमांक 2. एका सांकेतिक भाषेत बॅट कॅट सॅट टॅट तर त्या सांकेतिक भाषेत फॅट हा शब्द कसा लिहावा? बीच्या पुढे सी येतो, एसच्या पुढे पीक्यूआर एस टी टी येतो. मग एफच्या पुढे काय येणार आहे? एबीसीडी एफ जी. आणि एटी जसाचा तसा आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. एका सांकेतिक भाषेत मँगो हा शब्द गो मॅन बघा हे 2 कॅपिटल बाकीचे स्मॉल म्हणजे उलट घेतलेलं आहे गो मॅन तर त्या सांकेतिक पुढे शब्द कसे लिहिणार? गोल्डन. मग काय शेवटचे ई एन घेणार. मग ते कसे घेणार? कॅपिटल घेणार. हो की नाही? आणि पुढचा गोल्ड आहे तो स्मॉल घेणार GOLD गोल्ड. मग कुठे आहे बरं? ENGOLD. थोडस पर्यायामध्ये पहा गफलत झालेली आहे. एक तर हा ई कॅपिटल पाहिजे होता ENGOLD आलं असतं किंवा इथला जी स्मॉल पाहिजे होता. तर तुम्ही करेक्शन घ्या. बघा आपल्याला इथे काय दिलेलं आहे? हे जे 2 जिओ आहे ते काय दिले? कॅपिटल मध्ये दिलेले आहेत. आणि नंतरचा मॅन हा शब्द काय दिलाय? स्मॉल लेटर मध्ये दिलेला आहे. ओके. बघा ह्या पद्धतीने आपण सांकेतिक भाषा अक्षरास अक्षरे असे 10 प्रश्न सोडलेले आहे. राहिलेले 5 तुम्ही स्वतः सोडवा. आता पुढील पाहणार आहोत आपण 10.2 अंकासाठी अंकाचा वापर. म्हणजे अंकासाठीच काय दिलेला आहे? अंकाचा वापर. मग आता याच्यामध्ये काय दिलेलं असतं? एक अंक दिलेला असतो आणि त्याच्या पुढे संख्या दिलेली असते. मग आपल्याला त्या 2 अंकामधला काय संबंध आहे तो संबंध लक्षात घेऊन आपल्याला उत्तर काढायचं असतं. तर बघा पहिला प्रश्न आहे एका सांकेतिक भाषेत 748 ही संख्या 847 अशी लिहिली तर 519 ही संख्या त्या सांकेतिक भाषेत कशी लिहा? मग बघा 748 कशी लिहिली आहे? उलट लिहिलेली आहे हो की नाही? 847. मग 519 सुद्धा आपल्याला काय करायचे? उलट लिहायचे आहे. किती झाले? 915. मग कोणता पर्याय क्रमांक येणार आहे? माझ्या अगोदर स्वतः उत्तर शोधून कमेंट बॉक्स मध्ये आपल्याला लगेच उत्तर पाठवायचे. पाहूया कोणाचं उत्तर अगोदर आणि किती मुलं बरोबर उत्तर देत आहे. एका सांकेतिक भाषेत 2 म्हटलं म्हणजे 2 इज इक्वल टू 3 3 इज इक्वल टू 4 5 इज इक्वल टू 1 देन मग आपल्याला हे विचारलेलं आहे. 5 म्हणजे काय आहे? 1. 2 म्हणजे काय आहे? 3. 3 म्हणजे काय आहे? 4. मग आता आपल्याला ह्या पद्धतीने गुणाकाराची क्रिया अगोदर करायची. 3 1 3 अधिक 4 म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे? 7 पर्याय क्रमांक 4.
आता एका सांकेतिक भाषेत 8 64 9 81 10 100 तर सांकेतिक भाषेत 15 कसे लिहा. मग आता इथे पाहता क्षणी आपल्या लक्षात येतं काय आहे बरं. 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 10चा वर्ग 100, मग 15चा वर्ग किती येणार आहे. सर्वांचे वर्ग पाठच असतील. सर्वांना 20 पर्यंत तरी कमीत कमी वर्ग पाठ करून ठेवायचे आहे. ओके. तर पर्याय क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत 1 3 4 12, 524 बरोबर 40, तर 732 बरोबर 42, तर 249. मग ह्या दोन संख्यातला संबंध शोधायचा. काय असेल बरं. फरक असेल, गुणाकार असेल, वजाबाकी असेल, बेरीज असेल, काय संबंध आहे. वर्ग आहे, घनसंख्या आहे. बघा तर काय दिलेलं आहे इथे. 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, 8 आणि 4 12, असंही करून पाहू. 5 आणि 9 7, 7 आणि 4 11, 11चा 40 दिलेला आहे. आणि इथे 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. मग काय लावलेलं आहे ते तुम्हाला कळतंय का. बघा ह्या दोघांचा गुणाकार केलाय अगोदर. 3 एक 3, 3 चौक 12, 5 दुने 10, 10 चौक 40, म्हणजे सगळ्यांचा गुणाकार. 7 त्रिक 21, 21 दुने 42, मग इथं 2 चौक 8, 8 9 72. मग काय येणार आहे पर्याय क्रमांक 4. बघा प्रत्येक वेळेस आपल्याला पाहायचंय उत्तर. प्रत्येक गोष्टीचा गुणाकार, बेरीज, भागाकार हे सर्व पर्याय पाहून मग आपल्याला ते सोडवायचं आहे. एका सांकेतिक भाषेत 8 बरोबर 28, 10 बरोबर 36, 9 बरोबर 32, तर सांकेतिक भाषेत 6 बरोबर किती. मग आता इथे काय लावलं असेल बरं. 8 बरोबर 28 का का असेल बरं. काय असेल. 8 चौक 32, 32 सातनं 4 गेले 28, 10 चौक 40. बघा लगेच. 8 गुणिले 5 वजा 4. 8 चौक 32, 32 वजा 4, परत 10, 10 चौक 40 वजा 4, 9 चौक 36 वजा 4, 36 मधून 4 गेलो 32. मग इथे देखील 6 चौक 24 वजा 4, म्हणजे 24 मधनं 4 वजा केलं, उत्तर काय येणार आहे 20. पर्याय क्रमांक 4. एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 11, 8 बरोबर 17, 10 बरोबर 21, तर 15 ही संख्या कशी लिहाल. आता लगेच लक्षात आलं पाहिजे काय आहे बरं. 5चा वर्ग, 5चा घन, काय येईल काय 5चा गुणाकार. तर बघा इथे काय आहे. 5 गुणिले 2 वजा 1, म्हणजे इथे 5 2 10 अधिक 1, अधिक 1 11, 8 गुणिले 2 अधिक 1 17, 10 गुणिले 2 20, 20 अधिक 1 21, आणि मग 15 गुणिले 2 म्हणजे 30, अधिक 1 31. पर्याय क्रमांक 3. कशा पद्धतीने सोडवले कळालंय. बघा प्रश्न 7वा आहे. एका सांकेतिक भाषेत 2345 14, 8866 28, 9346 22, त्या सांकेतिक भाषेत 48 95 बरोबर किती. मग आता काय आहे सर्वांची बेरीज करून पहा. 9 4 5 9, 9 3 12, 9 14. बघा बेरीज झाली. दुसऱ्या याची करून पहा. 8 2 16, 16 6 22, 22 28, अगदी बरोबर. 9 3 12, 16 6 22, याची बेरीज 22 बरोबर. मग आपल्याला इथे सुद्धा काय करायचे आहे बेरीज. मग 8 आणि 4 12, 12 9 21, 21 आणि 5 26. आपलं उत्तर आलेलं आहे 26. पर्याय क्रमांक 3. पुढे आहे एका सांकेतिक भाषेत 64 बरोबर 10, 78 बरोबर 15, 32 बरोबर 5, तर 44 बरोबर किती. लगेच लक्षात यायचंय. कधी कधी वर्ग करून पाहिजे. 8चा वर्ग 64 प्लस 2, मग हे काही जमत नाही. तर मग बघा ह्या दोघांची बेरीज 6 आणि 4 10 बरोबर, 7 आणि 8 15, 3 आणि 2 5, 4 आणि 4 किती येणार आहे 8. ऑप्शन नंबर 1. एका सांकेतिक भाषेत 1 ला 5 म्हटले, 3 ला 7 म्हटले, 4 ला 9 म्हटले, 2 ला 6 म्हटले, तर 1 गुणिले 2 बरोबर अधिक 3 बरोबर किती. मग 1 ला काय म्हटले 5, गुणिले 2 ला काय म्हटले त्यांनी 6, अधिक 3 ला काय म्हटलंय 7. मग पदावलीनुसार अगोदर आपल्याला काय करायचं आहे गुणाकार. 6 पंचे 30 अधिक 7 बरोबर किती उत्तर येणार आहे आपलं 30 आणि 7 37. ऑप्शन नंबर 3. प्रश्न 10वा आहे. एका सांकेतिक भाषेत 5 बरोबर 13, 7 बरोबर 19, 8 बरोबर 22, तर 1 बरोबर किती. आता बघा 5 दुने 10, 3 13, 7 दुने 14, 3 7 8. मग हा प्रकार होत नाहीये. मग आपण काय करूया. 5 त्रिक 15 वजा 2 13, 7 त्रिक 21 वजा 2 19 बरोबर इथे लागू होते बघा. 5 गुणिले 3 वजा 2 म्हणजे 15 वजा 2 किती येत आहेत 13, म्हणजे इथे 7
त्रिक 21 वजा 2 किती येत आहेत? 21 वजा 1 21 वजा 2 19 आणि 8 त्रिक 24 वजा 2 किती येत आहेत? 22. मग 1 गुणिले 3 किती येत आहेत? 3. 3 एके 3 वजा 2 किती येणार आहे? 1 उत्तर. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. प्रश्न 11वा आहे. एका सांकेतिक भाषेत 1 बरोबर 1, 3 बरोबर 27, मग 2 अधिक 3 बरोबर किती? आता मग 1 च काय दिलेलं आहे? घन दिलेलं आहे. बघा लक्षात येते. 3 चा घन 27 दिलेला आहे. मग 2 चा घन किती येणार? 8. घन 8 10 पर्यंत कमीत कमी पाठच पाहिजे. आणि 3 चा घन आहे 27, म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 35. पण ऑप्शन मध्ये ते नाहीये. मग थोडस आपण वेगळ्या पद्धतीने पाहूया. पण 1 चा 1, 3 चा 27. माझ्या मते इथे 25च्या ऐवजी त्यांना 35 लिहायचे राहिले असते. पण माहिती आहे ना तुम्हाला 2 चा घन किती आहे? 8 आहे. 3 चा घन 27 आहे. 27 आणि 8 35. मग दोघांची बेरीजच करायची सांगितलेली आहे आपल्याला. 35 पर्याय क्रमांक 1. इथे एका सांकेतिक भाषेत 3 चा घन 27 म्हणजे घनच दिलेला आहे बघा. 4 चा 64, 5 चा 25. मग 6 चा घन किती आहे? सांगा बरं. 216. कारण घनसंख्या पाठ असली तर आपल्याला पटपट उत्तर शोधता येते. 6 चा घन किती आहे? 216. ओके. आता बघा प्रश्न 13वा आहे. 9 4 5 94 बरोबर 5, 96 बरोबर 3, 95 बरोबर 4 आणि मग 43 बरोबर किती असं विचार. मग आता बघा 9तनं 4 वजा केलं 5, 9तनं 6 गेलं 3, 9तनं 5 गेल्यावर 4 आणि 4तनं 3 गेल्यावर उत्तर किती येणार आहे? ओके समजले. आता राहिलेले 2 प्रश्न प्रकार तुम्ही स्वतः सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. आता 10.3 आहे. अंक व अक्षरासाठी चिन्हांचा वापर. आता मग याच्यामध्ये काय आहे? इंग्रजीतील अक्षरासाठी भौमितिक आकाराचे चिन्ह दिलेले असतात संकेत म्हणून. मग काय करायचे असतात? कधी कधी सामायिक अंक आपल्याला त्यांचा शोधून काढायचा असतो आणि त्यानुसार उत्तर शोधायची असतात. अंक आणि अक्षरासाठी काय दिलेले असतात? त्यांनी चिन्ह दिलेले असतात. आता आपण प्रश्न सोडूया. बघा इथे खाली शब्द सांकेतिक चिन्हांचा अभ्यास करावा. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. नजर बरोबर शब्द दिलेला आहे. जगत बरोबर, प्रगट बरोबर. मग आपल्याला शोधायचं सांगितलेलं आहे नगर. बघा नगर. मग न साठी कोठे आहे बरं? न हा शब्द फक्त इथेच आलेला आहे. त्यासाठी आहे एक्सक्लेमेशन मार्क. ग साठी ग इथे आलेला आहे 2 नंबरला. आणि र साठी कुठे आलेला आहे? हॅशटॅग. मग कुठे आहे ऑप्शन बघा? एक्सक्लेमेशन मार्क. आता आपल्याला इथे आपल्याला ग हा शब्दासाठी कॉमन काढावं लागेल. बघा ग 2 ठिकाणी आलेला आहे. जगत आणि रगड. आता एक्सक्लेमेशन मार्क तर न साठी झालेला आहे. हे बरोबर आहे. कारण न र साठी शब्द येणार आहे. आपल्याला ह्यामध्ये काय करावं लागेल? कॉमन शब्द काढून काढावे लागतील. न साठी कोणता आहे? ज साठी कोणता आहे? र साठी कोणता आहे? त साठी, ग साठी आणि ड साठी. कॉमन असल्यामुळे आपल्याला हे सर्व काढावं लागणार आहे. आता न शब्द आपल्याला इथे पण आलाय आणि अजून कुठे आलेला नाहीये. तो तसाच ठेवूया आपण. अजून ज हा शब्द कुठे आलेला आहे? इथे आलेला आहे आणि इथे आलेला. मग कोणता कॉमन आहे बरं इथे? एक्सक्लेमेशन मार्क, ऍट द रेट आणि हॅशटॅग. बघा इथे एक हॅशटॅग आहे, इथे एक हॅशटॅग. मग र साठी काय येणार आहे? हॅशटॅग. कळालं? कॉमन वरून काढले आपण. नंतर र. र शब्द अजून कुठे आहे बरं? इथे, इथे आणि इथे. मग ह्या दोन्हीमध्ये कॉमन कोणता आहे? एक्सक्लेमेशन मार्क. कॉमन फक्त इथे एक्सक्लेमेशन मार्क आहे. मग र साठी येणार आहे बघा हा आपला ज साठी आलेला आहे. सॉरी. आणि इथे र साठी आलेला आहे आपला एक्सक्लेमेशन मार्क. ओके. आता हे समजलं. त्यानंतर आपण कॉमन अक्षर कोणते? ते कॉमन अक्षर अगोदर शोधून घ्यायचे आहेत आपल्याला. आता नंतर ह्या दोन मध्ये कोणता राहिलेला कॉमन अक्षर? ग. मग ह्याच्यामध्ये कोणतं कॉमन अक्षर आहे पहा बरं तुम्ही. ह्या दोन मध्ये ग मध्ये इथे ह्या दोन मध्ये ग साठी कॉमन टक्केचे चिन्ह आलेले बघा.
ग. मग ग बरोबर काय येणार आहे? पर्सेंटेज. मग आता आपल्याला कोणते दोन चिन्ह राहिलेले आहेत बघा? फक्त हा आणि ऍट द रेट. मग ह्यामध्ये कोणता शब्द आपला ज झाला, र झाला, मग कोणता राहिलाय? न. मग ऍट द रेट कशासाठी येणार आहे? न साठी. आणि हा जो शब्द आहे तो कशासाठी येणार आहे? ड साठी. आपले चिन्ह काढून झाले सगळे, कॉमन ह्याच्यावरून काढले. आता आपल्याला पहिला प्रश्न काय आहे? नगर साठी. मग न साठी काय आहे? ऍट द रेट. ग साठी काय आलेला आहे आपला? पर्सेंटेज. आणि र साठी काय आले? न ग. ग साठी काय आलेला आहे आपला? पर्सेंटेज. आणि र साठी आलेला आहे एक्सक्लेमेशन मार्क. म्हणून कोणतं उत्तर बरोबर आहे? पर्याय क्रमांक 2. आता पुढे आपला रडत. र साठी एक्सक्लेमेशन मार्क, ड साठी हे चिन्ह, आणि त साठी आपलं आलेलं आहे, त एक राहिलेला आहे आपला. मग त कोणता येते? हा एक राहिलेला आहे आपला. त साठी कोणता? पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न तिसरा आहे गरज. मग ग साठी पर्सेंटेज, र साठी एक्सक्लेमेशन. हे बघा उजव्या साईडचे दिलेले आहेत ते आपण एकत्रित कॉमन चिन्ह काढलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला उत्तर द्यायचे आहे. ज साठी काय आहे? हॅशटॅग. बघा पर्सेंटेज, एक्सक्लेमेशन आणि हॅशटॅग कुठे आहे? पर्याय क्रमांक 4. त्याच्यानंतर जगनसाठी ज साठी काय आलेलं आहे? हॅशटॅग. ग साठी पर्सेंटेज, न साठी ऍट द रेट. मग कुठे आहे? हॅशटॅग, पर्सेंटेज, पर्याय क्रमांक 2. ग ड साठी. मग ग साठी काय आलेलं आहे? पर्सेंटेज. आणि ड साठी काय आलेलं आहे? पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा आहे रड. र साठी आलेला आहे एक्सक्लेमेशन मार्क आणि ड साठी आलेला आहे पर्याय क्रमांक 1. कशा पद्धतीने काढले समजले सर्वांना? ह्या सर्व याच्यातले जे कॉमन कॉमन अक्षर आहे ते कॉमन अक्षर शोधून त्यांच्यासाठी एक कॉमन चिन्ह आपण शोधलं आणि त्यानुसार आपण ते सोडवलेलं आहे. तर बघा दुसरा एक घेऊया आणि मग त्यानंतरचे तुम्ही स्वतः सोडवा. आता प्रश्न 7 ते 11 साठी सूचना दिलेली आहे. पीईटी म्हणजे एसएटी आणि एमएपी अशा पद्धतीने दिलेले आहे. वरच्या सारखंच आहे की काय आपण पाहून घेऊया. बघा पीईटी. मग पी साठी आपण काढूया. मग पी बघा इथे कॉमन आहे आणि इथे आलेलं आहे. मग पी साठी कोणतं कॉमन चिन्ह आहे बरं इथे दिलेलं? स्टार, मायनस, प्लस. मायनस प्लस कोणतं कॉमन आहे इथे? फक्त मायनस. मग पी साठी कोणतं येणार आहे? मायनस चिन्ह. नंतर ई साठी आपण शोधूया. ई कोणत्या दोन ठिकाणी आले बघा? ई ई काय दोन ठिकाणी आलेला नाही. त्याच्यानंतर टी शोधूया आपण. टी. आता टी कुठे कुठे आलेला आहे? टी दोन ठिकाणी आलेला आहे, इथे आणि इथे. मग ह्या दोन याच्यातलं कॉमन चिन्ह शोधूया. आलेलं आहे कोणतं आहे? फक्त प्लस. म्हणजेच काय झालेलं आहे? टी साठी आलेला आहे प्लस. नंतर आपण शोधूया हा टी वर. त्यानंतर यस साठी शोधूया. यस कुठे कुठे आलेला आहे? यस फक्त एकदाच आलेला आहे, ते नंतर देऊया आपण. ए. ए बघा कुठे आलेला आहे? दोन ठिकाणी. मग इथे कॉमन कोणतं आहे? बरोबरचं चिन्ह. मग यस च येणार आहे बरोबर, ए च येणार आहे बरोबरचं चिन्ह. मग अजून कोण राहिलेलं आहे बघा आपलं? यम. यम किती ठिकाणी आलेला आहे? एकाच ठिकाणी आलेला. आता आपण शोधूया. तर यम मध्ये दिलेल्यापैकी कोणतं चिन्ह राहिलंय बरं? बरोबर झालं, मायनस झालं. आता हा राहिलेला यम. मग यम साठी कोणतं चिन्ह येणार आहे? कंसाचं. ओके. यस राहिलेला आहे. यस मधलं कोणतं? अधिक झालंय, बरोबर झाले, स्लॅश राहिले. यस म्हणजे स्लॅश. आता पीईटी मधलं ई राहिलाय. आता आपला मायनस झालंय, प्लस झाले, मग कोणतं चिन्ह राहिलंय? स्टार. मग आपण देऊन ठेवलं याला स्टार. आता ह्यावर आधारित आपल्याला प्रश्न सोडायचे आहे. मग एस साठी काय आहे आपलं? स्लॅश. ई साठी काय आहे? स्टार. आणि ए साठी काय आहे? बरोबर. मग कोणता आहे पर्याय क्रमांक 4? टीएपी. टी साठी काय आहे? अधिक. ए साठी बरोबर आणि पी साठी वजा. अधिक, बरोबर, वजा. ऑप्शन नंबर 3. ईट साठी. ई साठी काय आहे? स्टार. ए साठी बरोबर आणि टी साठी अधिक. स्टार. स्टार बरोबर अधिक. मग कुठे आहे स्टार बरोबर अधिक? ऑप्शन नंबर 3. प्रश्न चौथा आहे बघा एम ए टी. एम साठी काय चिन्ह आहे आपलं? कंसाचं चिन्ह. ए साठी बरोबर आणि टी साठी अधिक.
बघा कंस बरोबर अधिक पर्याय क्रमांक 4. आता नंतर एटी साठी मग आता आपण एमएटी काढले, एम काढून द्यायचं फक्त बरोबर अधिक पर्याय क्रमांक 2. कसं काढले समजले सर्वांना? ओके. आता ह्यानंतरचे प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा. ओके. त्यानंतर आपण प्रकरण 11 पाहणार आहोत. 11.1 भावनिक बुद्धिमत्ता. आता मग भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? ह्यामध्ये काय आहे? भावनांना, इमोशनला आपल्या महत्व दिलेलं आहे. मग ह्या घटकामध्ये आपल्या व्यक्तिगत जीवनाशी काही संबंधित घटना असतात, घटना घडतात. मग त्यावर आपण कशा पद्धतीने निर्णय घेतो यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आणि मग अशा घटनामुळे काय होतं, आपल्या मनातील भावना प्रबळन होऊन आपलं जे वैयक्तिक नुकसान होतं ते वैयक्तिक नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे आपण नेहमी प्रश्नात नकारात्मक वागण्याचा पर्याय दिलेले असतात. त्यामुळे होणारे नुकसान हे सुद्धा विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे. आता बघा यावर आधारित प्रश्न आहे. बघा रस्त्यावर कुत्र्याचे जखमी अवस्थेतील पिल्लू पाहून राहुलने केलेली कोणती कृती योग्य ठरेल? आता राहुलला रोडवर एक कुत्रा दिसलेला आहे, जखमी अवस्थेत दिसलेला, मग त्याने कोणती कृती केलेली योग्य म्हणजे चांगली ठरणार आहे? पहा, पिल्लाला हाकलून दिले, पिल्लाला दगड मारला, पिल्लाची जखम बांधली, की पिल्लाकडे दुर्लक्ष करून निघून जाणे. मग योग्य कृती कोणती आहे? तर त्याने जखम पाहून त्या पिल्लाची जखम बांधली. तुमचा क्रिकेटचा सामना हरला म्हणजे तुम्ही हारले, तुम्ही अशा वेळी काय कराल? तुम्ही क्रिकेटचा सामना हरलेत, दुसरी कोणती तरी टीम जिंकली, तर अशा वेळेस तुम्ही काय कराल? मैदानावर दंगा कराल, भांडण कराल, विजेत्या संघाचे आभार मानाल की रडत बसाल? तर काय आहे? विजेत्या संघाचे तुम्ही आभार माना. म्हणजे तुम्ही काय योग्य आहे, कसं वागलं पाहिजे त्यावर आधारित हे प्रश्न असतात. परीक्षेला जावयास उशीर झाला अशा वेळी तुम्ही काय कराल? रडत बसाल, गोंधळ घालाल, घरीच बसू की माफी मागून परीक्षेची परवानगी मागाल? मग काय करणार आहोत आपण? माफी मागून परीक्षेत बसण्याची त्यांच्याकडून काय कराल? परवानगी मागू. खो खो स्पर्धेत सोनूचा संघ हरला, त्या दिवशी तो जेवलाच नाही, तुम्ही त्याला काय सांगाल? खेळात हार जीत होत राहते, रडत बस, खो खो खेळू नको, कानाखाली द्या. तर काय म्हणून आपण त्याला सांगणार की खेळात एका टीमची हार आणि जीत, कोणत्याही टीम हार आणि जीत होतच राहते, कोणाने कोणाची. त्यामुळे नाराज न राहता पुढे लढण्याचा प्रयत्न करायचा. घरातील माणसे मोबाईल खेळू देत नाही, तर तुम्ही काय कराल? घरात बोलणार नाही, कानाखाली द्याल, रडत बस, मित्राबरोबर खेळायला जाईल. जर मोबाईल दिला नाही तर आपण मित्राबरोबर खेळायला जाणार हो की नाही? जास्तीत जास्त चांगली गोष्ट कोणती आहे? खेळणं. आमच्या वर्गात राम एकटाच अबोल आहे, त्यावर तुम्ही काय कराल? अबोल म्हणजे काय? तो बोलत नाही, एकटाच अबोल आहे. त्याच्याशी जवळीक साधून बोलण्याचा प्रयत्न कराल, कानाखाली द्याल, त्याच्याकडे दुर्लक्ष कराल की त्याला गर्व आहे समजा, तर त्याच्याशी काय करणार? थोडीशी जवळीक साधणार, त्याच्याशी हळूहळू बोलण्याचा प्रयत्न करणार. मैदानावर खेळताना मित्रासोबत जोराचे भांडण झाले, अशा वेळी तुम्ही काय कराल? ठराविक कारणावरून भांडायचे नाही असे ठरवेल, कधीच बोलणार नाही, त्याला गर्व आहे समजाल, कानाखाली द्याल. तर कोणत्याही ठराविक कारणावरून भांडायचे नाही असे मी ठरवेल. आमचे मित्र अब्दुलचे ऑपरेशन करून घरी आणले आहे, एका तास तुम्ही काय कराल? लगेच भेटण्यासाठी घरी जाल, कानाखाली द्याल, दुर्लक्ष कराल की मित्राकडून चौकशी कराल? तर काय कराल? तुम्ही भेटण्यासाठी जाल. दररोज शाळेत उशिरा येण्याबद्दल वर्ग शिक्षक तुम्हाला रागवले, तर तुम्ही काय कराल? पुन्हा शाळेत येण्यास उशीर होणार नाही याची ग्वाही द्याल, खोटी कारणे सांगू, उलटून बोलू, दुर्लक्ष करा. तर काय सांगणार आपण शिक्षकांना? की पुन्हा आम्ही शाळेत उशिरा येणार नाही याची खात्री तुम्ही त्यांना द्या. घराबाहेर म्हशीचे रेडकू जोरात पावसात दिसत आहे, तुम्ही काय कराल? पटकन त्या रेडकाला घरात येईल, दुर्लक्ष कराल, काठीने मारू की बघत बसू? तर काय करणार? त्या रेडकाला घरात घेणार. आपल्या घरात लग्न समारंभाची तयारी सुरू आहे, तर तुम्ही काय कराल? दंगामस्ती करू, टीव्ही बघत बसू, मदत करू की दडून बसू? मग लग्न समारंभ असल्यास खूप कामे असतात, मग त्यावेळेस आपण काय करणार आहोत? त्यांना मदत करणार आहोत. मैदानावर आता बघा ही झाली आपली भावनिक मुदत, याच्यावर आधारित आपण सोडलेले आहेत, बाकीचे तुम्ही स्वतः सोडवा. आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत सामाजिक बुद्धिमत्ता. म्हणजे ह्या घटनामध्ये काय आहे, तर आपण समाजामध्ये वावरत असताना आपण आपल्याशी जे काही लोकांशी संपर्क येतो त्या लोकांशी आपण कसं बोललं पाहिजे याच्याशी संबंधित प्रश्न विचारले जातात. म्हणजे आपण समाजामध्ये वागताना सुद्धा समाजासाठी हितकारक होईल अशीच अपेक्षा आपल्या वागण्याची बाध्यता असते, त्यामुळे ह्यावर आधारित प्रश्न विचारले जातात. आता बघा प्रश्न आहे, तुमच्या घरात शेजारी पाण्याचा डोह आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? चर काढून पाण्याचा निचरा करेल, उड्या मारू, आणखीन पाणी होतं की दुर्लक्ष? तर काय करणार? चर काढून पाण्याचा निचरा करेल. म्हणजे डोह साचला म्हणजे त्याच्या बाजूला थोडंसं खोदून ते पाणीला बाजूला जाण्याची हे कराल की नाही?
खूप अभ्यास करायचा आहे पण आई बरोबर फिरायला जायचंय, अशा वेळी तुम्ही काय कराल? रडत बसू, वेळेत अभ्यास पूर्ण करून फिरायला जाईन, रोसून बसू, अभ्यास करणार नाही. तर काय, आपल्याला खूप अभ्यास करायचा आहे तर आपण काय करू, मग अभ्यास पूर्ण करून मग आई बरोबर फिरायला जाऊ, हो की नाही? एसटी बस स्थानकावर लांब रांग लागलेली आहे, इतक्यात एसटी आली, अशा वेळी तुम्ही काय कराल? रांग सोडून मध्येच घुसू, रुसून बसू, रांगेतूनच हळूहळू बसमध्ये चढू की रगत बसू? तर आपण काय करणार? रांगेतच उभा राहून आपला नंबर येईल तेव्हाच आपण काय करणार? बसमध्ये चढणार. गावातील ग्रामपंचायतीची पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली, अशा वेळी तुम्ही काय कराल? गावातील लोकांना दोष देऊ, दुसऱ्या गावात जाऊन राहू, सरपंचांना दोष देऊ की पाणी वाचवा मोहीम राबवू? आता गावात पाणी टंचाई झाली म्हणजे सर्वांनाच पाणी टंचाई, हो की नाही? तर त्यासाठी आपण काय करणार आहोत? पाणी वाचवा मोहीम राबवू. भारताने क्रिकेटचा सामना जिंकला, त्यावेळी तुम्ही शाळेत असाल, अशा वेळी तुम्ही काय करा? वर्गात फटाके लावू, बाक मोडो, सर्व मुले व मी टाळ्या वाजून अभिनंदन करू की वर्गात दंगा करू. क्रिकेटची टीम जिंकल्यावर आपण काय करणार? आपण सर्वजण मुले काय करू? सर्वजण टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन करू. नाट्यगृहात कार्यक्रम सुरू आहे, इतक्यात तुमचा मोबाईल वाजू लागला, अशा वेळी तुम्ही काय कराल? फोनचा आवाज शांत करू, फोन करणाऱ्यावर ओरडू, कोणाचे ऐकणार नाही की बोलत बसू? तर काय करणार? फोनचा आवाज शांत करू. तुमची सहल पन्हाळगड पाहण्यासाठी गेली, अशा वेळी तुम्ही काय कराल? किल्ल्यावर दंगा करू, माहितीची नोंद वहीत करू, नासधूस करू की भिंतीवर नाव लिहू? तर आपण जे काय पाहिलं त्या माहितीची नोंद आपण कशामध्ये करणार आहोत? वहीमध्ये. हिवाळ्याच्या दिवसात ही आईने खोलीत पंखा चालूच ठेवला, अशा वेळी तुम्ही काय करायला? पंख्याचे बटन बंद करू, आई बरोबर भांडू, गती वाढवू, पंखा मोडू? तर आपण काय करणार? चुकून पंखा चालू राहिलेला आहे तर मग काय करणार? पंख्याचे बटन बंद करू. श्यामने रामला यात्रेचे आमंत्रण दिले, अशा वेळी रामने काय करावे? येतो म्हणून सांगून टाळावे, त्याच्याकडे जावे व यात्रेतील नवनवीन खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्याल, घरी जाऊन न जेवताच परत यावे, येतो म्हणून सांगून न जाणे. श्यामने रामला यात्रेचे आमंत्रण दिले, अशा वेळी रामने काय करायचं आहे? तर यात्रेला त्यांनी आमंत्रण दिल्यावर, आपल्याला कोणी आमंत्रण दिल्यावर काय करायचं असतं? त्यांच्याकडे जायचं असतं. तर ते नवनवीन खाद्यपदार्थाचा आस्वाद घ्या. रेल्वेचे तिकीट काढायचे आहे, तुम्ही रांगेत उभे आहात, अशा वेळी तुम्ही काय कराल? हळूच पुढे जाऊन दंगा करणे, रांगेत ढकलाढकल करणे, दुसऱ्याला काढायला सांगणे, रांगेत उभे राहून समोपचाराने तिकीट घ्यावे. जसं एसटीचं झालं तसंच रांगेत उभे राहून समोपचाराने तिकीट घ्यावे. ओके. आता 10 प्रश्न आपण सोडवलेले आहे, 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही स्वतः सोडवा आणि त्याचे पर्याय क्रमांक कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की पाठवा. कळलंय तुम्हाला? तर पहा, आज आपण काय काय अभ्यासलो? भावनिक बुद्धिमत्ता, सामाजिक बुद्धिमत्ता म्हणजे समाजामध्ये वावरताना आपण कसं वागलं पाहिजे, आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? आपल्या व्यक्तिगत जीवनाशी काही घटना घडल्या तर आपण योग्य काय चांगलं वागलं पाहिजे त्या दृष्टीने प्रश्न असतात. त्यानंतर आपण सांकेतिक भाषा हा घटक देखील अभ्यासलेला आहे. ओके, समजले सर्वांना? तर भेटूया आपण नेक्स्ट क्लासला.